खालापूर तालुक्यातील चौक बाजारपेठेत वाहतुकीचा प्रश्न ही रोजचीच डोकेदुखी झाली आहे. त्यातून काही मार्ग निघत नाही. वाहतूक नेहमीच गर्दीमुळे कोंडली जाते, पण वाहनांची संख्या जास्त असल्याने नेहमीच असे प्रकार अधूनमधून घडत असतात. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास चौक बाजारपेठेत अचानक हायवा गाडी बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली. पुन्हा चौक बाजारपेठेत वाहतूक कोंडी चर्चेत आली. यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. आज सकाळी तुपगाव रस्त्यावरून चौक बाजारपेठेत एक हायवा येत असताना अचानक वळणावर तो बंद पडला. त्यामुळे सर्वच बाजूने वाहतूक कोंडी झाली. चौक पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी हायवा गाडी बाजूला करण्याचा प्रयत्न केला. साधारण 1 तासाच्या अंतराने हायड्रा आणि JCBच्या सहाय्याने बाजूला केल्याने वाहतूक कोंडी दूर झाली. तोपर्यंत प्रवाशांचे आणि वाहन चालकांचे फार हाल झाले. आज रविवार असल्याने बाजारपेठ खचाखच भरली होती. अनेक जण भाजीपाला, मटण, मच्छी आणि किराणा मालाची खरेदी करणे आले होते. पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न करून वाहतूक कोंडी दूर केली, पण वाहतूक कोंडी हा विषय पुन्हा पुन्हा चर्चेला आला आहे. चौक बाजारपेठेतूनच तुपगाव, पाली, वाशिवली, टेंभरी, सारंग व अन्य गावे याचबरोबर परिसरातील औद्योगिक वसाहतीकडे जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे रहदारी होतच असते. चौक बाजारपेठेत वाहन पार्किंग उपलब्ध नाही. ही बाजारपेठ जवळपास 40 गावांची असून विकसित चौक शहराची ओळख निर्माण होत आहे. लवकरच चौक रेल्वे स्थानक सुरू होण्याची माहिती समोर येत आहे. चौकपासून जवळच असणाऱ्या गावात देखील रहिवासी बांधकामे सुरू असून टॉवर उभे राहत आहेत. चौक बाजारपेठ परिपूर्ण असून सर्व प्रकारच्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे चौक ग्रामस्थ यांच्याबरोबर गिराईक यांची वर्दळ सुरूच असते. अनेक जण आपल्या स्वतःच्या गाड्या घेऊन बाजारात येतात. पार्किंग उपलब्ध नसल्याने थोड्या वेळासाठी कुठेतरी उभ्या राहतात आणि वाहतूक कोंडी सुरू होते. या ठिकाणी वाहतूक पोलीस यांची नेमणूक होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या वाहतूक कोंडीने चौक बाजारपेठमधील व्यवसाय यावर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चौक बाहेर नव्याने निर्माण झालेली दुकाने तेजीत दिसत असून त्या ठिकाणी गिराईक यांची वर्दळ होत आहे. आता चौक बाजारपेठमधील रस्ता रुंद झाला असला तरी रोज वाढणारी गर्दीने ते कमीच होणार असून पर्यायी मार्ग अथवा नियोजन उपलब्ध होईपर्यंत सर्वांना त्रास आहेच. यात गाडी मालक, चालक यांचा दोष नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबतीत लक्ष द्यावे अशी मागणी व्यापारी वर्गातून केली जात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.